क्राईम पेट्रोल मी करत असताना माझ्या वाट्याला ज्या केसेस आल्या त्या इतक्या डेंजर केसेस होत्या की कधी कधी असं वाटायचं की मी खरंच घडलं असेल तर अशा प्रवृत्तीच्या माणसांना काय केलं पाहिजे. या माणसांचं यांना यांना कोर्ट का शिक्षा देतं, यांना पब्लिक का नाही शिक्षा देत. त्यामुळे मला असं वाटतं की स्टँडअप कॉमेडी करत असताना एका पर्टिक्युलर लिमिटच्या नंतर आपण स्वतःला आवरलं पाहिजे. आता आपण मुंबईतच थांबायचं आणि आता आपण ते करून दाखवायचं जे लोकांना अपेक्षा पण नाही. जाऊबाई जोरात नाटकाने मला स्थैर्य दिलं, जाऊबाई जोरात नाटकाने मला ओळख दिली, जाऊबाई जोरात नाटकामुळे माझा संसार सुरू झाला, जाऊबाई नाटकामुळे माझं घर झालं, जाऊबाई जोरात नाटकामुळे माझ्या आयुष्यामध्ये साहिल आला. त्यामुळे जाऊबाई जोरात हे माझ्या आयुष्यासाठी जोरात धावणारच नाटक होतं. कारण आम्हाला नाना पाटेकर सरांनी सांगितलं होतं की तुम्ही संभाजीनगरला राहू नका, तुम्ही मुंबईत या, तुमच्यासारख्या कलाकारांची गरज मुंबईत आहे. त्यामुळे सगळ्यांना माहिती होतं, पण तरी सुद्धा मला वे आउट मिळत नव्हता. त्याची ऑडिशन नाही घेतली आम्ही, त्याची लुक टेस्ट घेतली आणि त्या लुकमध्येच बघितल्याबरोबर म्हणजे दिघे साहेबांच्या कार्यकर्त्यांचं पण हेच म्हणणं ठरलं की यार हेच दिघे साहेब. मी रोज सकाळी फक्त आमदार निवासमधनं खाली यायचो, चहा प्यायचो, वर जायचो, आंघोळ करायचो, पुन्हा खाली यायचो, एक फेरफटका मारायचो, संध्याकाळी येणाऱ्या मित्रांची वाट बघायचो आणि परत रूम मध्ये जाऊन बसायचो. एवढंच माझा दिनक्रम होतो महिनाभर. नमस्कार, मी रसिका शिंदे. महा MTV मध्ये तुमचं स्वागत. अनफिल्टर्ड गप्पा या सेगमेंटमध्ये आज अशा एका कलाकाराला घेऊन आली आहे. खरं तर नाटक, रंगभूमी ही त्यांनी गाजवलीच, चित्रपटही गाजवले आणि निर्माते म्हणून ते आपल्या समोर आले आणि धर्मवीर सारखा एक म्हणतो ना प्रेरणादायी चित्रपट खरं तर ते घेऊन आले. असे मंगेश देसाई सर आपल्यासोबत आहेत. सर, तुमचं खूप खूप स्वागत आहे सेगमेंटमध्ये. मूळचे तुम्ही छत्रपती संभाजीनगरचे, पण बालपण आय थिंक पूर्णपणे ठाण्यामध्ये तुमचं गेलंय का? नाही, माझी असं म्हणता येईल की माझी कर्मभूमी ठाणा. ओके. माझी जन्मभूमी काय म्हणता येईल त्याला, नांदेडमध्ये बिलोली नावाचं गाव आहे, ती माझी जन्मभूमी. सॉरी, नांदेडमध्ये जे नांदेड पासून साधारणतः 2-2.5 तासावर एक निजामाबाद नावाचं गाव आहे, ते माझी जन्मभूमी. माझा आजूळ बिलोली, नांदेड जिल्हा. माझं शिक्षण क्षेत्र संभाजीनगर आणि माझी कर्मभूमी ठाणा, मुंबई. असा माझा प्रवास आहे. मग काय सांगाल या प्रवासाबद्दल? ठाण्याच्या बालपणीच्या काय आठवणी, कसे होते बालपणी मंगेश देसाई? बालपणीचा मंगेश देसाई आता तसा फारसा आठवत नाही. मी त्याला जास्त आठवणीत ठेवत नाही, कारण त्याला कुठलंच एम नव्हतं. म्हणजे मला असं अजूनही आठवतं की 10वी, 11वी, 12वी ह्या 12वीच्या वर्षापर्यंत मंगेश देसाईला काय करावं हेच कळत नव्हतं. का? याच्या मागचं असं कारण की सर्कल खूप वेगळं होतं, खूप विचित्र सर्कल होतं. शाळेमधली मुलं जी असतात त्यापेक्षा थोडी वेगळी मुलं माझ्या आजूबाजूला होती. त्यामुळे एक्झॅक्ट काय करावं मला फोकस लक्षात येत नव्हता. पण 12वीला एक अशी घटना घडली की तेव्हा मला लक्षात आलं की आपण असं काहीतरी करू शकतो की ज्याने लोकांना आनंद मिळतोय आणि ते करत असताना आपल्याला पण आनंद मिळतो. आणि मी तेव्हा नाट्यशास्त्र विभागामध्ये ऍडमिशन घेतलं. काय घडलेलं? 12वीला काय झालं की आमचा ग्रुप जो होता त्या ग्रुपने एक नाटक बसवलं होतं आणि त्या ग्रुपमधला आमचा जो लीडर होता किंवा नाटकातल्या मुलांना एकत्रितपणे जो घेऊन जायचा, तर त्यांनी एक नाटक बसवलं होतं आणि अचानकपणे त्या नाटकातल्या मुख्य भूमिका करणाऱ्या च्या भावाची डेथ झाली आणि 3 दिवसावर ते नाटक आलं आणि तो 2 दिवस काही रिहर्सलला येणार नाही असं चित्र होतं, कारण ती डेथ नॅचरल नव्हती, जरा वेगळीच डेथ होती. आणि तो जो माझा मित्र होता त्याच नाटकामध्ये मी छोटीशी भूमिका करायचो, येऊन जाऊन अशी. तर तो माझा जो मित्र तो म्हणाला, एक काम कर ना, हा मेन रोल तू कर. म्हटलं मेन रोल कसा करणं, शक्य नाही मेन रोल करणं. अरे म्हटलं कर, तू बिंदास्त कर, तू करशील. असं म्हणून त्यांनी रिहर्सल माझी 2 रात्र रिहर्सल घेतली. 3ऱ्या दिवशी प्रयोग होता. त्या प्रयोगाला मी उभा राहिलो. ते नाटक पहिलं आलं. मला अभिनयाचं पहिलं बक्षीस मिळालं. आणि तेव्हा पहिल्यांदा पुरुषोत्तम करंडक एकांकिका स्पर्धा ही संभाजीनगरला झाली होती. पहिल्यांदा एकदाच झाली, त्याच्यानंतर झाली नाही. ती मला असं वाटतं त्याची प्राथमिक फेरी होती. आणि हे सगळं घडल्यानंतर मला असं वाटलं की यार आपण असं काहीतरी वेगळं करू शकतो आणि ज्यात मला आनंद मिळतोय आणि मी त्यात रमायला लागलो.
आणि जे एम हळूहळू नव्हतं ते मिळालं. आणि एम मला मिळालं की नाही, मला या क्षेत्रामध्ये काहीतरी करायचं. अशी रंगभूमीची वाटचाल सुरू झाली. पहिलं तुमचं व्यावसायिक नाटक सतीश पुळेकर हॅपी सरांसोबत होतं, बर्थडे. हॅपी बर्थडे 93. त्याचा कसं ते? पण हा. त्याची तर फारच गंमत येते हॅपी बर्थडे नाटकाची. म्हणजे मी नेहमी असं म्हणत असतो की आपल्या प्रारब्धामध्ये किंवा डेस्टिनीमध्ये अशा खूप गोष्टी लिहून ठेवलेल्या असतात, त्या आपल्याला माहिती नसतात. ओके. त्या तुमच्या प्रामाणिकपणावर अवलंबून असतात की डेस्टिनी तुम्हाला काय देईल. त्या लिहून ठेवलेल्या असतात, पण त्या कशा पद्धतीने देईल हे डेस्टिनी ठरवलेलं असतं. माझे खूप प्रामाणिकपणे प्रयत्न चालले होते इंडस्ट्रीमध्ये काहीतरी करायचे. मी एकदा आलो पण मुंबईमध्ये आलो, आमदार निवासमध्ये राहिलो 1 महिनाभर. पण माझ्या असं लक्षात आलं की या महिनाभरात मी अप्रोचेबलच नाहीये कोणाला, किंवा मी कोणाला जाऊन भेटावं हेच मला कळत नाही. आणि मी परत निघून गेलो संभाजीनगरला. संभाजीनगरला गेल्यानंतर माझे जे सर आहेत, म्हणजे मी ज्यांना नेहमी असं म्हणतो की ते खूप चांगले फिलॉसॉफर आहेत. त्यांच्याकडे फिलॉसॉफीची डिग्री जरी नसली तरी ते खूप छान माणसाला समजून सांगतात किंवा त्या सिच्युएशन मधनं त्याला बाहेर काढतात. मी तिथे गेल्यानंतर त्यांनी माझी सिच्युएशन ओळखली, डॉक्टर दिलीप घारे, आणि म्हणाले, काय प्रॉब्लेम आहे तुझा? म्हटलं काय नाही सर, तिकडे काय मला रस्ताच नाही सापडला. म्हटलं मी रोज सकाळी फक्त आमदार निवासमधनं खाली यायचो, चहा प्यायचो, वर जायचो, आंघोळ करायचो, पुन्हा खाली यायचो, एक फेरफटका मारायचो, संध्याकाळी येणाऱ्या मित्रांची वाट बघायचो आणि परत रूम मध्ये जाऊन बसायचो. एवढंच माझा दिनक्रम होतो महिनाभर. म्हटलं मी कोणाला भेटू, काय भेटू, कसा भेटू, मला काहीच कळत नव्हतं. मी ज्यांना कोणाला फोन करायचो ते हो बघू रे, हो होईल रे, हो रे थांब रे, एवढंच बोलायचं. पण एक्झॅक्ट मला भेट, आपण भेटूया. बरं त्याआधी अशातला भाग नाही, मी मराठी म्हणजे इकडच्या इंडस्ट्रीला मी माहिती नव्हतो. मी त्याच्या आधी देता आधार का करू अंधार नावाचं एक एकांकिका केली होती नाट्यदर्पणला. ओके. आणि ती प्रचंड गाजली होती इथल्या इंडस्ट्रीमध्ये. आणि लोक ओळखायला लागली होती की देता आधार करणारी 2 मुलं आहेत, मी आणि मकरंद. आणि ती दोघी मुंबईत आलेली आहेत, कारण आम्हाला नाना पाटेकर सरांनी सांगितलं होतं की तुम्ही संभाजीनगरला राहू नका, तुम्ही मुंबईत या, तुमच्यासारख्या कलाकारांची गरज मुंबईत आहे. त्यामुळे सगळ्यांना माहिती होतं, पण तरी सुद्धा मला वे आउट मिळत नव्हता. आणि हे सगळं चालू होतं. मग महिनाभरानंतर गेलो, घारे सरांना मी सगळी परिस्थिती सांगितली. त्यामुळे ठीक आहे, आपण तुझ्यासाठी एक नाटक करूया. कारण त्यांची एक गोष्ट लक्षात आली होती की माझा कुठेतरी कॉन्फिडन्स लूज झालेला आहे, आणि त्यांनी माझ्यासाठी एक नाटक बसवलं, दुसरा सामना. ओके. आणि त्यामध्ये मला म्हणाले तू यातली मुख्य भूमिका करायची. त्याच्या मागचा थॉट त्यांचा हा होता की हा रिहर्सलला बिझी राहील, हा इकडे तिकडे न भटकता रिहर्सलला बिझी राहील, आणि हा चांगला कलाकार आहे, त्यामुळे याच्याकडनं एक वेगळी कलाकृती आपण बाहेर पण त्याचा आउटपुट काढू शकतो. ज्या दिवशी त्याचा प्रयोग होता तिथे आमची एक चळवळ चालू असायची, आता पण असते, नांदी नावाची, संभाजीनगरला. त्या चळवळीच्या दरम्यान हे नाटक होतं. ती चळवळ, ते नाटक संपलं आणि रात्री एक आमच्या इथले संस्कार भारतीचे संभाजीनगरचे त्याला काय म्हणतात प्रचारक वगैरे असतील ते त्या काळात, लक्ष्मीकांत धोंड सर म्हणून, तर ते म्हणाले की यार संस्कार भारतीचा असं एक शिबिर आहे पार्ल्याला, तू जाशील का? मी म्हणलं आता मला मुंबईच नकोय. ते म्हणलं अरे काय वेळ आहेस का तू? म्हणलं नाही ना, मला कंटाळा आला म्हणलं मुंबईचा. अरे म्हणले तू जा संस्कार भारती शिबिराला, तिथे विनय आपटे सर येणार आहेत, चंद्रकांत कुलकर्णी येणार आहेत, वामन केंद्रे येणार आहेत, खूप मोठमोठे लोक येणार आहेत, आणि तू त्यांच्यावर गप्पा मार, चर्चा कर त्यांच्याबरोबर. नाही हो करता करता असं ठरलं की चला जाऊ. मी आणि माझा एक मित्र कमलेश महाजन, आम्ही दोघे इकडे आलो. संस्कार भारतीचं शिबिर उत्तम पार पडलं, म्हणजे खूप छान छान वक्ते तिथे होते आणि ते आम्हाला ऐकायला मिळाले. शेवटचा दिवस होता. शेवटच्या दिवशी कमलेश महाजन म्हणाले चल आपण एका मित्राला भेटायला जाऊया, म्हणून आम्ही आमदार निवासला मित्राला भेटायला गेलो. तो मित्र म्हणजे सचिन गोस्वामी, हास्य जत्राचे निर्माते आणि दिग्दर्शक. आता येईल नंतर येईल म्हणता म्हणता तो काय आला नाही. आम्ही परत निघालो, स्टेशन पर्यंत पोहोचलो, रात्रीचे 11 काहीतरी वाजले होते. आणि अचानकपणे आम्हाला अजून एक आमच्या मित्राने सांगितलं, आवाज दिला मला, अरे मंग्या, तेव्हा तो सचिन आला. मग आता सचिन येतोच आहे, आपण थांबलोच आहोत, त्याला भेटूया आणि निघूया असं म्हणून आम्ही त्याला भेटलो. तो म्हणलं मी एक नाटक करत होतो रे, त्यात खूप चांगला रोल होता, पण आता ते मी करत नाहीये नाटक. म्हणलं मग आता सांगतो कशाला मला? बरोबर, आता कशाला सांगतोस? तर म्हणाला नाही थांब, ते जे लेखक आहेत ना त्यांना आपण कॉल करूया. म्हणून आम्ही 11:30 वाजता त्यांना कॉल केला. त्या लेखकांचं नाव सुनील खानोलकर. आणि सचिन त्यांना म्हणाला की मी तुम्हाला एका मुलाबद्दल बोललो होतो,
तो माझ्याबरोबर आहे आत्ता. ती ऑडिशन झाली का? तर खानोलकर सर म्हणले नाही ती आज होणार होती पण ती आज नाही उद्या आहे. त्यामुळे त्या मुलाला पाठवून दे. मग मी त्या ऑडिशनला गेलो. त्या ऑडिशनला मी पहिल्यांदा सतीश पुळेकर आणि स्वाती चिटणीस म्हणजे मी पहिल्यांदा इंडस्ट्रीमधले दोन, एक अभिनेता आणि एक अभिनेत्री, ग्लॅमर काय असते बघितलं. संभाजीनगरला इतक्या जवळनं नाटक जरी आलं व्यावसायिक तरी इतक्या जवळनं या लोकांना बघण्याची कधीच संधी मिळाली नव्हती. बरोबर. दूरनच बघायचो. पण पहिल्यांदा एका अभिनेता आणि एका अभिनेत्रीला बघत होतो आणि असं मला मनात असं वाटत होतं की मी कधी यांच्याबरोबर काम करेल. म्हणजे हा किती हँडसम पुरुष आहे आणि ही किती सुंदर स्त्री आहे. आणि मग माझं त्या नाटकासाठी निवड झाली. मी त्याच्यामध्ये एक सेकंडरी रोल करत होतो. पण अगेन डेस्टिनी मला नेहमी मी जे म्हणतो ना डेस्टिनी तुमची वर्क करत असते. फक्त तुमच्या प्रामाणिकपणावर अवलंबून असतं की तुम्ही तिला किती द्यायला लावायचं आणि नाही. मी माझ्या रिहर्सल चालू होत्या जोरदार. 3-4 दिवस परत बाकी होते नाटक ओपन व्हायला. आणि सतीश पुळेकर सरांनी मुख्य भूमिका करणारा जो मुलगा होता त्याला काढून टाकला. तो वेळेवर यायचा नाही, थोडा ॲटिट्यूड होता वगैरे वगैरे असं सगळ्यात बऱ्याच गोष्टी होत्या. आणि मला म्हणाले की तू हा रोल कर. तर मी नाही म्हणालो त्यांना. म्हटलं मी नाही करणार रोल. तर म्हणले का नाही करणार? म्हटलं मी त्या दुसऱ्या रोलची तयारी केली आहे आणि मला कॉन्फिडन्स आहे की तो रोल मला काही ना काहीतरी देऊन जाणार आहे. तर म्हणाले नाही तू हा रोल कर. म्हटलं मी नाही करणार. मग मी नाटक बंद करेल. म्हटलं करा. आणि असा एक वाद झाला आमचा. मी निघून आलो आमदार निवासला आणि रात्री मला स्वातीताईंचा फोन आला आणि त्या मला एकच म्हणाले की तू नाही का म्हणालास ते मला कळलं नाही, पण एक गोष्ट लक्षात ठेव मंगेश, ही जर आजची संधी तू चुकवलीस तर तू तुझ्या आयुष्यातली फार मोठी संधीला हुकशील एवढं लक्षात ठेव. म्हणाले एक गोष्ट मला सांग, तू इथून तू परत जेव्हा संभाजीनगरला जाशील, हे नाटक बंद केलं समजा सतीशने आणि तू संभाजीनगरला गेलास तर तू तुझ्या मित्रांना तुझ्या गुरूंना ज्यांना तुझ्याकडनं अपेक्षा आहे त्यांना काय तू उत्तर देशील? तू का नाटक सोडलंस? त्याचं माझ्याकडे प्रश्नाला उत्तर नव्हतं. म्हणून मी काय करू? तर म्हणाले तू उद्या ये आणि सतीशला सांग की मी करतो नाटक. म्हणलं ठीक आहे, पण म्हणलं माझी एक छोटीशी अट आहे. म्हणजे काय? म्हणलं नाटकाची पहिली रिहर्सल मी एकटा करेल. ओके. दुसरी रिहर्सल सतीश सरांनी माझी घ्यायची. त्यामुळे असं का? म्हटलं असंच. त्याचं कारण मी तुम्हाला नंतर सांगेन. म्हणलं ओके डन. दुसऱ्या दिवशी मी गेलो, त्यांनी सतीश सरांना ऑलरेडी सांगितलं होतं. सतीश सर नाराज होते माझ्यावर, ते माझ्याशी बोलले पण नाही. म्हणलं ओके. आता कसं असतं जनरली जेव्हा नाटकाचे 10-12 दिवस राहिलेले असतात, ऍक्च्युली त्याच्या आधीच त्याचा मार्किंग झालेलं असतं ओके रिहर्सलसाठीचं. आणि ते 3-4 दिवस बाकी असताना सेट लागलेला असतो, जवळजवळ प्रॉपर रफ स्टेज लागलेला असतं, सेट लागलेला असतो. असा सेट लागला होता. कुठे सुरू होती तुमची तालीम? शिवडीला प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृहामध्ये सेट लागला होता. मी माझी सगळी रिहर्सल केली. म्हटलं सर आता डन, आपण करूया. आणि परत आम्ही फायनल रिहर्सल केली. मला सतीश सरांनी जेव्हा मिठी मारली, मला म्हणाले हे माझं कॅरेक्टर आहे. म्हणाले तुला एवढं सगळं चांगलं येत होतं, तू नाही का म्हणालास? म्हटलं मला ह्याच्यापेक्षा चांगलं तो रोल येत होता. तर म्हणाले पण तरी तू हे कसं काय चांगलं केलंस? म्हटलं सर जेव्हा तो मुलगा करायचा ना तेव्हा माझ्या लक्षात यायचं की हे चुकीचं करतोय, हे नाही करायला पाहिजे त्याने, याच्या जागी त्याने असं करायला पाहिजे. पण म्हटलं हे मी त्याला बोलणं योग्य नव्हतं, कारण माझ्या गुरुस्थानी तुम्ही होतात. माझे गुरु समोर उभे असताना मी त्याला शहाणपण शिकवणं चुकीचं होतं. तुम्ही जर मला म्हणाला असतात, विचारलं असतं की मंगेश तुला याच्यात काही प्रॉब्लेम वाटतोय का, तर मी 100% सांगितलं असतं. आणि त्याचा प्रयोग झाला. प्रयोग झाल्यानंतर मला अजूनही आठवतं, हॅपी बर्थडे नाटकाचा पहिला प्रयोग शिवाजी मंदिरला होता आणि मला भेटायला लाईन लागली होती आणि अनेक दिग्गज मला तिथे भेटायला आले होते. त्यापैकी एक दिग्गज होत्या भक्ती बर्वे इनामदार, आणि त्यांनी मला मिठी मारली आणि त्या सतीश पुळेकरांना म्हणाले होत्या की मला या मुलाबरोबर काम करायचं. तो योग आम्हाला कधी आला नाही. भक्तीताई आपल्यातून फार लवकर निघून गेल्या. पण सांगण्यामागचं कारण आणि म्हणजे त्याच्या मागचा हेतू किंवा उद्देश असा आहे की तुमच्या आयुष्यामध्ये काय घडणार हे सगळं लिहून ठेवलेलं आहे. तुम्ही प्रामाणिक राहायचं की नाही हे तुम्ही लिहायचंय. बरोबर.
तुम्ही जर मी प्रामाणिक आहे, मी प्रामाणिकपणे काम करणार असं तुम्ही ठरवलं तर ती डेस्टिनी तुम्हाला 100% देणार. आणि हा आजपर्यंत आलेला माझा अनुभव आहे. सो स्वीट. खरंच. पण नाटकांचा विषय सुरूच आहे. तर निर्मितीताईंसोबत पण तुम्ही नाटक केले. जाऊबाई जोरात. जाऊबाई जोरात. तुफान गाजलं ते हो, नाटक. 1000 जवळ 1100 प्रयोग केले मी त्या नाटकाचे. काय आठवणी आहेत प्रयोगाच्या आणि ताईंसोबत काम करताना काय मजा आली? जाऊबाई जोरात हे नाटक माझ्या दृष्टीने म्हणशील तर मला स्थैर्य देणार आहे. ओ. स्थैर्य देणारे म्हणजे कसं की आता इथे थांब, हम्म. आता तू मुंबईत थांब. हा. कारण आता- तोपर्यंत ते ये जा तोपर्यंत खूप डामाडोल परिस्थिती होती माझी. म्हणजे मी मी नाटकं करत होतो, वेगवेगळ्या विषयांची नाटकं करत होतो, पण माझी द्विधा मनस्थिती होती प्रचंड. मी काय करायला पाहिजे आणि काय नाही. पण फायनान्शियल स्टेबिलिटी कशी होती? नाही, नव्हतीच, म्हणजे काहीच नव्हती. फायनान्शियल स्टॅबिलिटी बद्दल जर मी बोलेल ना तर खूप लोकांना ते खोटं वाटेल. आणि दुसरी गोष्ट, मला ते बोलायला आवडत नाही. मला भूतकाळामध्ये फार रमायला आवडत नाही. मी नेहमी असं म्हणतो की भूतकाळातनं त्या गोष्टी घ्यायच्या ज्याचा उपयोग तुम्हाला वर्तमानात काळात होईल, ज्याचा फायदा तुम्हाला भविष्य काळात होईल. बरोबर. एवढंच घ्यायचं असतं. त्यामुळे मी शक्यतो भूतकाळात कधीच रमत नाही. मी भूतकाळामध्ये काय भोगलंय हे मला सांगायला अजिबात आवडत नाही. त्यापेक्षा काय आनंदाच्या आठवणी आहेत त्या शेअर करा. तेवढं शेअर करतो. किंवा मी जसं म्हणालो की हे लोकांना फायद्याचं आहे. लोक काय म्हणतात नेहमी बरेच, अरे अपने हाथ में सब कुछ है. अपने हाथ में सब कुछ नहीं है. अपने हाथ में उतना ही है जो उसने दिया है. अपने हाथ में कुछ भी नहीं है. आपण कठपुतली आहोत, त्याच्या हातात दोऱ्या आहेत, तो आपल्याला नाचवत असतो, तसं आपण नाचायचं असतं. त्यांनी ठरवलेलं आहे सगळं. आणि हे लोकांच्या किंवा हे आजच्या पिढीला लक्ष देणं फार गरजेचं आहे. आजची पिढी काय झालंय, आजच्या पिढीचा लफडा असा झालाय ना, त्यांना मित्र नको आहेत. त्यांना फक्त एन्जॉय करणारे सोबती पाहिजे. त्यांना इमोशनल बाउंडिंग वाला कोणी नकोय. तू बघ, आज सुद्धा एका पर्टिक्युलर लिमिट पर्यंत मैत्री टिकते, हो, नंतर सोडून देतात. आणि त्याला कारणच नसतात. त्याला अजिबात कारण नसतात. विनाकारण मैत्री तुटते, विनाकारण रिलेशन खराब होतात. बरोबर. एक माणूस तुमच्याशी जेव्हा कनेक्ट होतो तेव्हा त्याचे काही ना काहीतरी ऋणानुबंध असतात. बरोबर. ते तुम्हाला पुढपर्यंत घेऊन जातात. आज पण निर्मितीताई बरोबर माझे चांगले संबंध आहेत. अशोक नारकरांबरोबर चांगले संबंध आहेत. अविनाश नारकरांबरोबर चांगले संबंध आहेत. जी लोक मला कनेक्ट झाले त्या सगळ्या लोकांशी माझे चांगले संबंध आहेत. सचिन पिळगावकरांचे माझ्यावर खूप उपकार आहेत. निर्मितीताईंचे आहेत, अशोक नारकरांचे आहेत, अविनाश नारकरांचे आहेत, दिलीप जाधवांचे आहेत. असे अनेक लोकांचे उपकार माझ्यावर आहेत. आणि आजही मी त्यांच्यावर कनेक्ट आहे. मी त्यांना सोडलेलं नाहीये. बरोबर. कारण मला माहितीये त्यांच्या लेखी माझी पायरी काय आहे. आणि त्यांनाही माहिती आहे की आपल्या लेखी मंगेश आज कुठे आहे. त्यामुळे जाऊबाई जोरात हे नाटक माझ्यासाठी स्थैर्य देणारं होतं. जाऊबाई जोरात नाटकाने मला स्थैर्य दिलं. जाऊबाई जोरात नाटकाने मला ओळख दिली. जाऊबाई जोरात नाटकामुळे माझा संसार सुरू झाला. जाऊबाई नाटकामुळे माझं घर झालं. जाऊबाई जोरात नाटकामुळे माझ्या आयुष्यामध्ये साहिल आला. त्यामुळे जाऊबाई जोरात हे माझ्या आयुष्यासाठी जोरात धावणारच नाटक होतं. निर्मितीताईंबद्दल काय सांगाल? त्यांच्यासोबत हे बा, निर्मितीताई ही अत्यंत म्हणजे त्या गुणी अभिनेत्रीत हे म्हणण्याएवढा मी मोठा नाहीये, पण त्या खूप चांगल्या ऍक्ट्रेस, खूप इमोशनल पर्सन आहेत. त्यांच्या आणि त्यांच्या फॅमिलीचे माझ्यावर प्रचंड उपकार आहेत असं म्हणायला हरकत नाही. कारण त्या काळामध्ये मी त्यांच्याशी कनेक्ट झालो होतो ज्या काळामध्ये मला काहीच कळत नव्हतं आयुष्यात मी काय केलं पाहिजे. राहिले दूर घर माझ्या नाटकाच्या दरम्यान माझी आणि निर्मिताईंची ओळख झाली. ते म्हणजे जाऊबाई जोराच्या आधीचं नाटक. ओके. त्या नाटकाचे फारसे प्रयोग नाही झाले. त्या नाटकाचे 72-73 प्रयोग झाले असतील, पण अप्रतिम नाटक होतं. वामन केंद्रे सरांनी बसवलं होतं ते नाटक. त्याला पण मला अवॉर्ड होतं बेस्ट सपोर्टिंगचं. पण ते नाटक संपलं आणि पुन्हा माझ्या आयुष्यामध्ये हॉलोनेस निर्माण झाला. आता पुढे काय बघ, दरवेळेला मला अवॉर्ड मिळालं, पण आता पुढे काय हा प्रश्न होताच. का तुम्ही चित्रपट तेव्हा सुरू होते नाही, काय? मी तेव्हा फिल्म इंडस्ट्रीमध्ये गेलो नव्हतो. ओके. मी फिल्म इंडस्ट्रीमध्ये जाऊबाई जोरात नंतर गेलो. ओके. पण तोपर्यंत हॉलोनेस होताच. कारण नाटक संपल्यानंतर पुढचं काय असा मला नेहमी प्रश्न पडायचा. आणि हाही प्रश्न पडायचा की माझं कौतुक होत आहे, मला अवॉर्ड्स मिळत आहेत, तरी मला कोणी संधी का देत नाही, हा पण प्रश्न पडायचा.
आणि यामध्ये मी परत एकदा निर्णय घेतला होता, पुन्हा संभाजीनगरला जाऊया. कारण सर्व्हायव्हर हा सगळ्यात मोठा. बरोबर. मी घरनं पैसे घेत नव्हतो. सर्व्हाइव्ह कसं करायचं? राहिले दूर माझे या नाटकाला मला फक्त ₹250 नाईट होती एका प्रयोगाची. आणि दर महिन्याला 10 ते 12 फक्त प्रयोग व्हायचे. म्हणजे 12 एक ₹1300 फक्त किंवा ₹1500 जास्तीत जास्त. महिना कसा काढायचा? बरोबर. आणि दुसरं काहीच नाही हातामध्ये. आणि असं नाटक 72 प्रयोगानंतर बंद झालं होतं. तर पुढे काय? म्हणून मी निर्णय घेतला होता की आपण परत जाऊ आणि आता कुठली तरी एक्झाम देऊ, परीक्षा देऊ किंवा जॉब करूया. याच्या पलीकडे आपल्या आयुष्यात मला नाही वाटत या क्षेत्रात आपण काही करू शकतो. तेव्हा निर्मितीताईंचे जे मिस्टर महेश भाई, ते आज नाही आहेत आपल्यामध्ये, त्यांनी मला घरी बोलवलं. मला म्हणाले घरी येतो आणि जेवण वगैरे झालं. म्हणाले आता आपण गप्पा मारू. कारण म्हणाले रिकाम्या पोटाने कधीच गप्पा मारायच्या नसतात करिअरच्या, नेहमी भरलेल्या पोटाने गप्पा मारायच्या असतात करिअरच्या. म्हणले तुला काय परत जायचंय? म्हणलं काय करू महेश भाई थांबून? म्हणलं झालं नाटक थांबून 2 महिने झाले. म्हणलं आता करू काय मी, वांदेत सगळे. तर म्हणाले तू एक काम कर, गोव्याला माझी फॅक्टरी आहे, त्या फॅक्टरीमध्ये जॉब कर. जॉब करायचा, मी तुला पगार देईन. तुला किती पगाराची अपेक्षा आहे? म्हणलं 5-7 हजार रुपये मिळाले तरी खूप झाले. किती सालची गोष्ट ही असेल 1998 ची, 97 ची. म्हटलं 5-1 हजार मिळाले तरी खूप झाले मला. तर ठीक आहे, तुला 5,000 रुपये पगार देतो मी, राहणं देतो तुला, जेवण देतो तुला 5,000 पगार देतो. तू गोव्याला थांब माझ्या फॅक्टरीवर. तुला जेव्हा असं वाटेल की आता आपल्याला परत इकडे वळायचं आहे, तेव्हा तू पुन्हा गोव्यावर इकडे निघ, पण गावी जायचं नाही. म्हटलं ठीक आहे. मी त्यांच्या घरनं निघालो आणि नंतर मी असा विचार केला की आपल्या पाठीशी एवढी माणसं आहेत सपोर्ट करणारी. म्हणजे अविनाश नारकर जो आहे, त्याला मी दाद्या म्हणतो, तोही अशाच पद्धतीने सपोर्ट करतोय आपल्याला, हे आपल्याला सपोर्ट करत आहेत. मग एवढी सगळी सपोर्ट करणारी माणसं असताना आपण हा विचारच सोडून दिला पाहिजे. म्हणजे उद्या जर खरंच माझे खायचे वांदे झाले तर मी यांना फोन करून सांगू शकतो मला आता 10 दिवस जेवायला घाला. म्हणलं आपण एवढं निगेटिव्ह का विचार करतोय? कारण सपोर्ट नसेल तर आणि मी त्या दिवशी ठरवलं नाही, आता आपण मुंबईतच थांबायचं आणि आता आपण ते करून दाखवायचं जे लोकांना अपेक्षा पण नाही. म्हणजे लोकांचा अपेक्षा भंग करायचा. आता आपण लोकांना वाटतंय ना मी अवॉर्ड्स मिळवतोय, मी चांगली नाटकं करतोय, तरी सुद्धा तुम्ही मला बोलवत नाही आहात. ठीक आहे, मग मी आता असं काहीतरी करतो की तुम्हाला माझी दखल घ्यावी लागेल. आणि मी तेव्हा ठरवलं. पण तुला सांगतो, मला आज इतक्या वर्षांतर असं वाटतं की कुठेतरी माझं प्रारब्ध मला तिथे जायला थांबवत होतं. मला परतीचे दोर माझे ते कापू पाहत होतं आणि मी ते परत बांधू पाहत होतो. डेस्टिनी. आणि आजची अशी परिस्थिती की मला महिने वर्ष संभाजीनगरला जाता येत नाही. मी इतका कामात बिझी असतो. माझे आई वडील तिकडेच असतात, पण मी कधीतरी सकाळी जातो, त्यांना भेटतो आणि परत येतो. पण हा सगळा प्रवास आपल्या आयुष्याचा हा असा होत असतो, आपल्याला काही माहिती नसतं. पण जाऊबाई जोरात या नाटकाने मला एक कॉमेडियन म्हणून स्टँड दिला. त्याच्यानंतर बऱ्याच मालिका मी केल्या, बरेच इव्हेंट केले, बरेच फुबायपू सारखं स्टँडअप कॉमेडी त्याच्यामुळे मला करता आलं. अशा बऱ्याच गोष्टीचे टप्पे त्यात मला येत गेले. पण स्टँडअप कॉमेडीचा विषय निघाला तर आता ही स्टँडअप कॉमेडीचे आपण म्हणू शकतो की मालिका तर सुरू आहेतच, म्हणजे पण शोज होतात स्टँडअप कॉमेडीचे, तर ते पाहता त्यावरती तुमचं काय म्हणणं आहे? नाही, हे बघ तुला मी सांगू का, म्हणजे माझं प्रामाणिकपणे मत आहे, माझे सगळेच मित्र आहेत. म्हणजे आज हास्य जत्रामधले माझे सगळे मित्र आहेत, फुबायपू मध्ये काम करणारे माझे मित्र होते, चला हवा येऊ द्या मधले माझे सगळे मित्र होते आणि सगळे चांगले मित्र आहेत माझे. पण मला असं वाटतं की एका लिमिट नंतर ते त्या नटाने त्या नटीने ते थांबवलं पाहिजे. एका लिमिट नंतर कसं आहे, प्रत्येक अभिनेत्याला अभिनेत्रीला आपली ग्रोथ व्हावी असं वाटत असतं. बरोबर. तुम्ही स्टॅग्नंट झालात की तुम्हाला त्याची सवय लागते आणि ती जी सवय आहे किंवा
तो जो अभिनय करण्याची तिची पद्धत आहे ती तुम्हाला इतर ठिकाणी फार उपयोगी पडत नाही. आणि तसेच रोल किंवा तशाच तसेच पद्धतीची कामं येत कामं राहतात. येतात, कारण प्रत्येक कामाचा स्पीड वेगळा आहे. हम्म. स्टँडअप कॉमेडीचा स्पीड वेगळा आहे, मालिकेमध्ये काम करत असताना स्पीड वेगळा आहे, नाटकात काम करत असताना स्पीड वेगळा आहे, फिल्म मध्ये काम करत असताना स्पीड वेगळा आहे, आणि OTT वर अगेन काम करतानाचा वेगळा आहे. हे सगळं अभिनय करत असताना या सगळ्या गोष्टींचा एक वेगळा ग्राफ आहे. बरोबर. या सगळ्या गोष्टींचा एक ग्राफ आहे, या सगळ्या गोष्टींचा एक अभ्यास आहे, आणि तो आहे. म्हणजे हे ऐकून जर कोणी म्हणाल असं काही नसतं तर तसं नाही, तसं असतं, तसं आहे. बरोबर. कारण हा अनुभव आहे. मी अनुभवातनं बोलतो. मी अनुभवाशिवाय कुठलीच गोष्ट बोलत नाही. मी फुबाई फू केलं. मी 3-4-5 असे 3 सीझन केले का 4-5-6 असे सीझन केले. नंतर मी थांबलो. ते थांबण्यामागचं कारणच हे होतं की ते करत असताना जेव्हा मी एक फिल्म केली तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की मी तसाच अभिनय करतोय. ओके. सेम होतंय. माझं सेम होतंय. फिल्म मध्ये करत असताना तुम्हाला त्या कॅमेराचा अंदाज घेऊन अभिनय करावा लागतो. त्याची एक स्क्रिप्ट ठरलेली आहे. या बऱ्याच गोष्टी आहेत. आणि मी तेव्हा ठरवलं की नाही, आपण आता हे थांबूया. नाटक करत असताना सुद्धा नाटकाचा व्हॉइस, नाटक काम करत असताना त्याचे जेस्चर्स, याचा एक वेगळा अभ्यास असतो. म्हणजे मालिकेमध्ये काम करत असताना मी फक्त एवढं बोलू शकतो, एवढी मान हलवू शकतो. पण नाटकात काम करत असताना नुसती एवढी मान हलवून नाही चालत. मला थोडासा लाऊड करावं लागतं, कारण ते शेवटच्या प्रेक्षकांपर्यंत ते दिसलं पाहिजे. बरोबर. म्हणून लाऊड अभिनय करावा असं माझं म्हणणं नाही, पण त्याच्यात थोडंसं एक्झॅजरेशन असतं. राईट. या सगळ्या गोष्टी आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की स्टँडअप कॉमेडी करत असताना एका पर्टिक्युलर लिमिटच्या नंतर आपण स्वतःला आवरलं पाहिजे. राईट. असं माझं प्रामाणिक मत आहे. याच्यावर बरेच दुमत असू शकतं, याच्यावर माझेच मित्र मला खूप काय काय बोलू शकतात, पण ओके, हे माझं मत आहे. पण आतापर्यंत सर तुम्ही अंकुश असेल, झोलजाल असेल, लाल बत्ती असेल, जजमेंट असेल, वेगवेगळ्या विषयांचे चित्रपट केले. पण हे सगळं करत असताना प्रत्येक भूमिका ही वेगळी आहे. प्रत्येक भूमिकेसाठी तुम्ही म्हणाला अभ्यास वेगळा असतो. तो कसा करत होतात आणि ती प्रोसेस काय होती एक कलाकार म्हणून? नाही, आता तू म्हणशील अभ्यास कसा करत होतात किंवा प्रोसेस काय, तर हे त्या स्क्रिप्टवर डिपेंड आहे. म्हणजे मी तुला ते आता एक्सप्लेन नाही करू शकणार. पण एकच आहे की कुठलंही स्क्रिप्ट हातात आलं तर मी काय करतो, मी आधी निर्मात्याला विचारतो माझा रोल काय, किंवा दिग्दर्शकाला विचारतो माझा रोल काय. ओके, डन, हा रोल आहे माझा, ठीक आहे. मी पहिल्यापासून शेवटपर्यंत स्क्रिप्ट अख्खं वाचतो, जणू को मी या सिनेमामध्ये नाही. ओके. थर्ड पर्सन म्हणून मी सिनेमात नाहीच. ही फिल्म मला फक्त एक स्क्रिप्ट वाचायला आलंय म्हणून मी ते वाचतो. त्याच्यानंतर मी इतर कॅरेक्टर्स काय काय ते बघतो. ओके. म्हणजे माझ्या व्यतिरिक्त हा हे कॅरेक्टर आहे, ते कॅरेक्टर, अमुक कॅरेक्टर आहे, तमुक कॅरेक्टर. त्याच्यानंतर मी माझं कॅरेक्टर काय त्याचा अभ्यास करतो. ओके. आणि मग हे कॅरेक्टर काय आणि ते बाकीचे जे कॅरेक्टर आहेत त्यांचं रिलेशन काय, त्याच्यावर ठरतं माझं कॅरेक्टरायझेशन, किंवा त्याच्यावर ठरतं प्रत्येक सीन मध्ये मी त्या कॅरेक्टरशी कसं वागलं पाहिजे. आता हे मी सांगत असताना हे खूप लॉंग प्रोसेस वाटते, पण ही अत्यंत शॉर्ट प्रोसेस आहे. ओके. मी सांगत असताना ही लॉंग वाटेल, म्हणजे एखादं पण अरे बापरे एवढं असतं का, नाही, हे एवढं करायचं असतं, पण याच्यासाठी फार वेळ नसतो लागत. स्क्रिप्ट वाचायला किती वेळ लागेल? अर्धा एक तास स्क्रिप्ट वाचायला लागेल, झालं. दुसऱ्यानंतर आता बाकीचे कोण कोण कॅरेक्टर्स आहेत, अच्छा हे कॅरेक्टर्स, किती वेळ लागेल? अर्धा तास लागेल. अच्छा, आता माझं हे कॅरेक्टर आहे का, ओके, किती वेळ? अर्धा तास लागेल. चला, आता ह्या कॅरेक्टरचा या कॅरेक्टरशी संबंध काय, हे अभ्यास पूर्ण करायला 2 तास लागतील. किती? 2-2.5 तास, 3 तास पकडा. चला, जास्तीत जास्त किती? 3-4-5 तास. 5 तास तर आपण फालतू टाइमपास करतो. त्यापेक्षा यावर 5 तास यावर घालवलेलं काय वाईट आहे? जजमेंट मधला माझा जो रोल बघशील, मी त्यात निगेटिव्ह रोल केलाय. 2 एज दाखवलेत, एक मिडल एज आहे आणि एक ओल्ड एज आहे. ती खरी घटना आहे. ती खरी घटना एका IAS अधिकाऱ्याच्या आयुष्यातली. मी अभ्यास करताना काय बघितलं की IAS अधिकाऱ्याचे सगळ्यात दिसणारा गुण कुठला आहे, तो एकदम डिसेंट राहतो. हो, बरोबर. फक्त दिसणारा गुण काय,
म्हणजे डिसेंट राहिल्यानंतर बाकीचे त्याचे गुण दिसतील आपल्याला. बरोबर. पण तो राहतो कसा, डिसेंट राहतो. म्हणजे पहिलं इम्प्रेशन काय त्याचं, डिसेंट राहणं. म्हणजे लगेच ओळखू, अरे हा आय एस अधिकारी आहे. म्हणजे समजा माझी ओळख करून दिली का तरी की हे हे आय एस अधिकारी आहेत, त्याच्याकडे बघितलं असू शकतात ते आय एस अधिकारी. बरोबर. त्याला एक एक्सेप्शनल केसेस बऱ्याच असू शकतात, पण आय एस अधिकारी म्हणलं की एक आपल्याला ढोबळ मतानी कॅरेक्टरायझेशन हे हे येतं. बरोबर. मी काय केलं, माझ्या परिचयाचे कोण कोण आय एस अधिकारी आहेत त्याच्यापैकी अत्यंत डिसेंट दिसणारा कोण आहे, हा अधिकारी आहे, की जो की हा विलन वाटूच शकणार नाही. हा विलन हे वाटूच शकणार नाही. हा वाईट काम करतोय वाटणारच नाही. म्हणजे किक बसणार आहे, म्हणजे अपेक्षा भंग होणार आहे, म्हणजे कॅरेक्टर चांगलं होणार आहे. बरोबर. असा विचार करून मी ते जजमेंटचं कॅरेक्टर केलं होतं. आणि मला त्यासाठी मला बऱ्याच 3-4 काहीतरी मला बेस्ट विलनचे अवॉर्ड्स मिळाले असतील. पण मग त्याच्यानंतर पुन्हा विलन आला तुमच्या वाट्याला? नाही, त्याच्यानंतर परत विलन नाही आला. करावा असा वाटला? मला तर सगळ्यात जास्त कुठला आवडतो, विलन करायला आवडतो. कारण एक चॅलेंज आहे. नाही, विलन तू बघ, हिरो टिपिकल असेल, पण विलन वेगळा असतो. कॉमेडी टिपिकल असेल, पण विलन तू वेगवेगळे साकारू शकतेस. Right. आणि आजपर्यंतच्या इंडस्ट्रीनी, मराठी असो, बॉलिवूड असो, हॉलिवूड असो, कुठली असो, या सगळ्यांनी सिद्ध केलंय की विलन डिफरंट आहे. हिरो सेम असू शकतो, पण विलन फक्त डिफरंट असतो. आणि म्हणून मला विलन करायला आवडतं. तुमचा फेवरेट कोणता विलन आहे, मराठीतला, हिंदीतला? हे बघ, मला सगळ्यात जास्त विलन म्हणशील तर बॉलिवूड मधला जोकर आवडला आजपर्यंत. आता पार्ट 2 पण त्याचा आला. जोकर इज म्हणजे माझा काय म्हणतात त्याला आयडियल विलन आहे जोकर. मराठी मध्ये म्हणशील तर मला असं काय फारसा कोणी विलन दिसले नाही, पण आधीचे म्हणशील तर चंद्रकांत, सूर्यकांत यांच्या हे. त्याच्यानंतर तुला अजूनही सांगतो, अरुण सरनाईक सरांनी एक विलन केला होता. कोणत्या मूवीमध्ये? मला सिनेमाचं नाव नाही आठवत आहे. आणि असं जर समजा विलन कसा असावा, तर त्या विलनचा सिनेमा न बघता सुद्धा लोकांनी तिरस्कार करावा, असा विलन कोण होता, तर नाना पाटेकरांनी केलेला माफीचा साक्षीदार. म्हणजे असं किस्से सांगतात की नाना पाटेकर जेव्हा नॉर्मल रस्त्याने फिरायचे तेव्हा सुद्धा बायका शिव्या द्यायच्या. ती त्यांची पावती होती. ऍक्च्युली ती त्यांची पावती होती. म्हणजे आपण ते कॅरेक्टर केलंय ते तितकंच ते लोकांच्या मनावर रिअल वाटलं पाहिजे. ऍक्च्युली. बरं, रिअल घटनांवर आपण बोलतोय तर क्राईम पेट्रोल केलं सर तुम्ही, अनेक एपिसोड्स केले, मी देखील पाहिलेत ते. पण क्राईम पेट्रोल करताना अशी कोणती एखादी केस आली की जी ऑब्व्हियसली तिथे तुम्हाला अभिनय पण करायचा आहे, तुमचं काम आहे, यू हॅव टू ऍक्ट इट, पण असं मनाला खूप लागलेली एखादी कोणती केस होती की अरे हे असंही असू शकतं, कारण माणूस म्हणून पण आपल्याला त्रास होऊच शकतो, पण तिथे काम करताय त्यामुळे ते आड नाही आलं पाहिजे आपले इमोशन्स म्हणा, अशी कोणती एखादी केस किंवा काय आठवते? नाही, क्राईम पेट्रोलची एक केस नाही, क्राईम पेट्रोलच्या केसेसच सगळ्या अशा होत्या. त्यामुळे मी एक कुठली सांगणार. क्राईम पेट्रोल मी करत असताना माझ्या वाट्याला ज्या केसेस आल्या त्या इतक्या डेंजर केसेस होत्या की कधी कधी असं वाटायचं की मी खरंच घडलं असेल तर अशा प्रवृत्तीच्या माणसांना काय केलं पाहिजे. या माणसांचं यांना कोर्ट का शिक्षा देत, यांना पब्लिक का नाही शिक्षा देत, किंवा यांना पोलीस का शिक्षा नाही देत. एका 2.5 वर्षाच्या मुलीवर तुम्ही, म्हणजे त्या माणसाची काय मनोवृत्ती असेल, काय विकृती असेल, एका 2.5 वर्षाच्या मुलीवर तू बलात्कार करतोस, तिच्यावर अत्याचार करतोस तू. अरे तिचा जन्म पण नाही झाला खरा पाहायला तर. ती फक्त पृथ्वीवर आली आहे, ती ज्यासाठी आली आहे त्यासाठी जन्म पण नाही झाला तिचा, तिला अजून काहीच कळत नाहीये, आणि तू तिच्यावर लैंगिक अत्याचार करतोस. आता अशा माणसाला काय केलं पाहिजे आपण? असा माणूस जगायच्या लायकीचाच नाहीये, जगायच्याच लायकीचं नाहीये. शिक्षा भिक्षा तर दूरची गोष्ट. खरंच. आणि अशा इतक्या केसेस असायच्या क्राईम पेट्रोल करत असताना. म्हणून मी नंतर तर खरं तर मी प्रत्येक स्क्रिप्ट वाचणार आहे,
पण नंतर नंतर मी स्क्रिप्ट वाचणं बंद करून टाकलं. त्रास व्हायचा मला. मी फक्त माझे डायलॉग वाचायचो, असिस्टंट डिरेक्टर म्हणायचो सिच्युएशन बता क्या है, तू सांगायचं सिच्युएशन, ओके डन, त्यानुसार मी माझा अभिनय करायचो. कारण मला फार त्रास व्हायचा. मी शेवट पण नाही बघायचो बऱ्याचदा. इतक्या डेंजर म्हणजे इतक्या खतरनाक केसेस होत्या. तरी बरं आहे, मी जेव्हा करत होतो तेव्हा 50-50% होत्या. म्हणजे 100% खरी केस नाही दाखवायची. ओके. त्यातला काय म्हणतात, त्यातला गाभा उचलायचे आणि बाकी सगळं कॅरेक्टर स्टोरी बेस होतं. 100% जर रिअल असेल तर किती हॉरिबल असेल याची कल्पना पण नाही करू शकत. पण क्राईम पेट्रोल या सिनेमाने मला, क्राईम पेट्रोल या मालिकेने मला ना भारताच्या बाहेर सुद्धा ओळख दिली. म्हणजे काय? म्हणजे आज मला माझे दुबई, त्याच्यानंतर US, UK, त्याच्यानंतर कॅनडा या ठिकाणी माझे कितीतरी फॅन फॉलोअर्स आहेत. आणि अक्षरशः त्यांचे मला मेसेंजरवर मेसेज असतात. म्हणजे भारतात तर आहेत, भारताच्या बाहेर पण आहेत. त्यामुळे त्या मालिकेने मला हे मात्र खूप दिलं. आणि अभिमान यासाठी वाटतो, कधी कधी आनंद पण होतो की जेही मला प्रेक्षक भेटतात ते म्हणतात, सुनील केलकर सर सिर्फ आपके एपिसोड देखते हम, बाकी किसी के नहीं देखते. नंतर नंतर मला खोटं वाटायला लागलं. मी विचारलं काही प्रेक्षकांना, म्हटलं हर एक को ऐसा ही बोलते हो क्या आप? हर एक इंस्पेक्टर को ऐसा ही बोलते? सर चलो चॅलेंज लगाओ, ये देखो मेरा YouTube. म्हणून ते दाखवायचे फक्त सुनील केळकर. मी स्वतः बघायची यार. मला इतका आनंद व्हायचा. क्राईम पेट्रोल CIDचे आम्ही रेग्युलर होतो. मला प्रचंड आनंद व्हायचा त्याचा. अर्थात ह्याचं सगळं क्रेडिट जातं ते राकेश सारंग सरांना. म्हणजे त्यांनी मला अक्षरशः ते करायला लावलं. नाही तू क्राईम कसे झालं तुम्ही पार्ट क्राईम पेट्रोलचा? अरे क्राईम पेट्रोलवर तर माझ्या घरी राडा असायचा. माझ्या बायकोला क्राईम पेट्रोल जाम आवडायचं. ओके. आणि मला अजिबात नाही आवडायचं. मी तिला म्हणलं काय बघतेस तू, हे रक्त बिक्त मारामाऱ्या काय चाललंय तुझं? नंतर नंतर मी आलो घरी, किती बंद करून टाकायची. पण बघ योगा मला तेच करायला लागलं. मला राकेश सरांकडे एक महेश बगाटे म्हणून त्यांचा EP होता, त्याचा फोन आला की दादा क्राईम पेट्रोल करशील का? म्हटलं नको रे, तू एक एपिसोड तर करून बघ कसा वाटतो तुला, एक एपिसोड तर कर. अरे म्हणलं यार एक एपिसोड करून बघ, चल माझ्यासाठी कर. म्हटलं ठीक आहे. ऑडिशनला आहे. म्हटलं यार आता ऑडिशन पण ऑडिशन तर द्यावीच लागणार ना. नाही मग माझ्या लक्षात आलं नाही, ऑडिशन तर दिली पाहिजे आपण. मग म्हटलं ठीक आहे तुझा. ऑडिशन दिली आणि ती राकेश सरांकडे गेली. राकेश सरांचा मला फोन आला, तू गेला का? म्हटलं हा गेलो, उद्या परत आहे ऑडिशनला. म्हटलं सर काय झालं आता? मी सांगतो तशी करा ऑडिशन. आणि त्यांनी मला परत एकदा त्यांना जशी हवी आहे तशी ऑडिशन करून घेतली. आपण काय होतं, पोलीस इन्स्पेक्टर म्हणला ना की आपल्या मग अंगात एक वेगळं भूत संचारतं. पोलीस म्हणलं असं थोडी असतात. पोलीस माणूसच आहे ना, नॅचरल आहे ना पोलीस. त्यामुळे अरे तू कशाला, तू पोलीस असल्याचं कशाला आविर्भाव आणतोस? तू माणूसच आहेस, तुला पोलिसाची नोकरी आहे. बरोबर, एवढं लक्षात ठेव. बरोबर. वेडायस का म्हणलं, नॉर्मल एकदम नॅचरल कर. म्हटलं मला सांगितलंच नाही हे कोणी नॅचरल कर. माझ्या डोक्यात जे होतं ते मी केलं. आणि माझी जो ऑडिशन घेत होता त्यांनी मला ऑब्जेक्शनच घेतलं नाही काही. मला वाटलं माझं ओके. नाही म्हणलं नॅचरल. ओके डन. मी परत त्यांना नॅचरल करून पाठवली. ते म्हणले ओके फायनल. आणि मी सुरुवात केली. बायकोची रिॲक्शन काय होती? आणि बायको आताही म्हणते ना, बघ जे तुला आवडत नाही ना तेच तुला करायला लागेल. आणि त्याने एक वेगळी ओळख मिळाली. धर्मवीर, कॉंग्रॅच्युलेशन बाय द वे. धर्मवीर 2 साठी खरंच खूप छान चित्रपट घडला. पण एक निर्माता म्हणून खरं मला तुम्हाला हे विचारायचं होतं की धर्मवीर 1 जेव्हा झाला, कम्प्लीट झाला, त्याच्यानंतर जेव्हा दुसरी कलाकृती जेव्हा येते तेव्हा एक आपलंच असतं ना की आपण स्वतःला चाचपडतो, इथे माझं काय चुकलं, मग इथे मला हे नाही चुका करायच्यात. तशा कोणत्या चुका टाळल्या आणि 1 ते 2चा तो प्रवास कसा होता? नाही, धर्मवीर 1 आणि धर्मवीर 2 दोन्ही चा हेच थॉटच वेगळा होता. फक्त कॉमन गोष्ट काय होती की दोन्हीमध्ये दिघे साहेबांची गोष्ट होती. पण धर्मवीर 2 मध्ये दिघे साहेब पॅरलली शिंदे साहेब, अशा दोघांच्या गोष्टी होत्या. म्हणजे दिघे साहेबांचा गुरु म्हणून शिंदे साहेबांनी, म्हणजे ते कसं त्यांनी फॉलो केलं त्यांचे, म्हणजे कारण तो मूवी जेव्हा पाहिला की एक काहीतरी सिच्युएशन आहे आणि त्यात त्यांना ती बॅक स्टोरी आठवते
आणि मग त्यावरून ते बरोबर गुरु म्हणून ते त्यांनी त्यामध्ये त्यांना आता हे असते कसं तर काय follow विचार केलं. केला असता. राईट. हे यात दाखवलं आपण. मोस्ट चॅलेंजिंग मला असं वाटतं धर्मवीर 2 होता. ओके, कशा पद्धतीने? कारण हा सिनेमा जर आज जसा झालाय तसा न होता थोडा 19-20 झाला असता तर कदाचित हा 100% राजकीय सिनेमा होऊ शकला असता. 100% प्रोपोगंडा फिल्म ही होऊ शकली असती. पण मला असं वाटतं की प्रोपोगंडा फिल्म नाही झाली, ही 2 माणसांची गोष्ट झाली. बरोबर. एका गुरुची त्याची आणि एका शिष्याची. शिष्याची. म्हणजे शिष्यानी गुरुला कसं फॉलो केलं आणि गुरुचं हिंदुत्व कसं त्याने जोपासण्याचा प्रयत्न केला. बरोबर. त्यामुळे मी या सिनेमाला प्रोपोगंडा फिल्म म्हणत नाही. जर आपण बाजूला ठेवलं, राजकारण बाजूला ठेवलं आणि 2 माणसांची गोष्ट म्हणलं तर त्याच्यात कुठे प्रोपोगंडा फिल्म वाटते? बरोबर. दुसऱ्या माणसाचं दुःखच दिसतं ना त्यात. ते फक्त प्रोफेशन आहे, वी कॅन से. Profession आहे, हा. ऍट दी एंड ती एका गुरु शिष्याची गुरु कथा आहे. शिष्याचीच कथा आहे. इट कॅन बी एनी प्रोफेशन. एनी प्रोफेशन. त्यामुळे ती करायला खूप अवघड होती. पण दिग्दर्शक आणि लेखक आमचे प्रवीण विठ्ठल त्याकडे प्रचंड हुशार माणूस आहे. त्यांनी ते खूप छान त्याला बॅलन्स ठेवलं. प्रसादनी पण उत्तम काम केलं आणि क्षितिजनी तर त्याहूनही उत्तम काम हो. केलं. मी तुम्हाला तेच सांगणार होते की यावेळेस धर्मवीर 2 मध्ये जेव्हा आम्ही बघत होतो ना सगळे त्यांना कॅरेक्टर्स आणि नाही पण स्पेसिफिकली शिंदे साहेबांचं चालणं, एकनाथ शिंदेचं चालणं बोलणं ते बॉडी पॉश्चर ऍक्च्युली खूप जबरदस्त. सुंदर केलंय त्याने. त्यांनी फारच म्हणजे एक तर तो खूप अभ्यासू नट आहे. तो यांचा नातू आहे दात आपले केशवराव दातेंचा. हो. तो केशवराव दातेंचा नातू आहे. त्यामुळे ते सगळं चालत आलेलं रक्तात, आहे सगळं हो, हो, हो. रक्तामध्ये. आणि त्यांनी फारच अप्रतिम असं काम केलं. म्हणजे दाते दाते दिसत होता की दाते नाही साहेब येत आहेत. खरंच ऍक्च्युली. आणि साहेबांनी सुद्धा खूप हा appreciate त्यांचा काय पहिली रिॲक्शन होती व्हेन ही सॉ? म्हणजे जेव्हा ट्रेलर लॉन्चला साहेब आले आणि ट्रेलर लॉन्चला साहेबांनी त्याला बघितलं तर पटकन बोलले, अरे हा तर माझा डुप्लिकेट म्हणून फिरेल रे. आणि जेव्हा स्टेजवर दोघे समोर चालत आले आणि योगायोगाने दोघांचे जेस्चर सेम झाले. तुम्ही बघा हो, ट्रेलर मी लॉन्च. होते तेव्हा. हा म्हणजे दोघेही शर्ट हे करतायत, करेक्ट करतायत, चष्म्याला हात लावतात, दाढीवरनं हात फिरवतायत, साहेब पण आणि क्षितिज पण. ते सुद्धा नंतर शॉट बघितल्यानंतर साहेब म्हणले, अरे हा प्रचाराला फिरेला. म्हणजे इतकी करेक्ट काय म्हणतात इतकं 100 नाही मी तर म्हणेल 1000% मॅच झाला होता क्षितिज ऍक्च्युली. आणि प्रसाद दादासोबत काय, कारण त्याच्यासोबत आधी खूप वर्षांपासून खरं तर ती मैत्री आहे, प्रसाद कामं हा केली आहेत. उत्तम, हे बघ प्रसाद हा नटच उत्तम आहे. तो खूप उत्तम नट आहे. पण मला असं सतत वाटत होतं की उत्तम नट आणि माझा मित्र याला आयुष्यामध्ये अजून जे हवंय ते अजून मिळालेलं नाहीये असं मला सतत वाटायचं. हे बघ आपण उदरनिर्वाहासाठी कुठलंही काम करायला पाहिजे, यात तर वादच नाही. कुठले म्हणजे ज्याला प्रेस्टीज आहे बरोबर. किंवा ज्याला इज्जत आहे असं काम, कुठले म्हणजे कुठलंही नाही म्हणत. म्हणजे आता मी पण अशा फिल्म केल्या आहेत, इतक्या फिल्म केल्या आहेत की कधी कधी ते बघितल्यानंतर म्हणजे ही फिल्म का केली, पण नाही ती तेव्हाची गरज होती. बरोबर. ती त्या काळाची गरज होती, ती तेव्हा त्या दिग्दर्शकाची गरज होती, त्या निर्मात्याची गरज होती आणि स्वतःची गरज होती. आणि त्या प्रॉडक्टने मला पैसे दिलेत, माझा उदरनिर्वाह केलाय. बरोबर. त्यामुळे नाही मी त्या प्रॉडक्टला कधीच नाव ठेवणार नाही. प्रसादने पण खूप फिल्म केल्या होत्या, पण मला असं नेहमी वाटायचं की प्रसाद लोकांसमोर ऍज अ हिरो म्हणून अजून दिसलाच नाहीये. हिरोइझम पशाचा दिसलाच नाही. आणि म्हणून पहिला फोन त्याला केला होता. अजून कोणाचं नाव डोक्यात होतं? बऱ्याच लोकांचे होते, उदाहरणार्थ आपण त्यांची नावं नको घेऊया. बऱ्याच लोकांची नावं होती. पण सगळं झाल्यानंतर मी पहिला फोन पशाला केला. मी म्हटलं, पशा तुझी लुक टेस्ट घ्यायची आपल्याला. तो म्हटलं कसली, म्हटलं असं असं. म्हटलं नाही काय, अरे म्हटलं हो खरंच लुक टेस्ट घ्यायची. आणि त्याची लुक टेस्ट घेतली, त्याची ऑडिशन नाही घेतली, त्याची लुक टेस्ट घेतली. आणि त्या लुकमध्येच बघितल्याबरोबर म्हणजे दिघे साहेबांच्या कार्यकर्त्यांचं पण हेच म्हणणं ठरलं की यार हेच दिघे साहेब. डोळे आणि अभिनेता तर उत्तमच आहे, त्यात काय आपण डिनाय करूच शकत नाही. आणि त्यांनी प्रूव्ह केलं दोन्ही वेळेला, पहिल्याला ऍक्च्युअली. त्यामुळे ती एक स्पेशल कलाकृती आहे. Yes. पण सर निर्मिती क्षेत्राकडे मुळात वळलात कसे? कारण नाटक, अभिनय, दिग्दर्शन करावं असं नाही वाटलं का? नाही काय बघ, मी जेव्हा मालिका करायचो किंवा मी जेव्हा
फिल्मचं शूट करायचो ना, तेव्हा मला बरेच प्रश्न पडायचे. म्हणजे ही स्क्रिप्ट का निवडली असेल, हा दिग्दर्शक का घेतला असेल, हा कॅमेरामन का घेतला असेल, जेवण असं का, लाईट नुसती येऊन पडलेले आहेत, मग हॉटेल चांगलं का नाही, किंवा वेळेवर पैसे का नाही देत, सतत पैसे का मागावे लागतात, अशा खूप प्रश्न मला पडायचे. म्हणजे मला असं व्हायचं की हे जर सगळं म्हणजे प्रॉपर घडलं तर काहीतरी चांगली कलाकृती निर्माण होऊ शकते. दिग्दर्शक उत्तम असेल तर निर्मात्याचे पैसे वाचू शकतात किंवा त्याचे परत मिळायला मदत होऊ शकते. हा दिग्दर्शक घेतला नसता तर निर्मात्याचे पैसे वाचले असते. या कॅमेरामनच्या ऐवजी उत्तम कॅमेरामन घेतला असता, चांगला कॅमेरामन घेतला, त्याला जाण आहे, सिनेमा चांगला दिसला असता. अशा मला खूप उणिवा दिसायच्या आणि ते सतत माझ्या बॅक ऑफ द माइंड होतं. मी जेव्हा 2015 साली माझी संस्था सुरू केली, साहिल मोशन आर्ट्स, तेव्हा मी छोट्या छोट्या ऍड्स करायला सुरुवात केली. ओके. सोशल मीडियाच्या ऍड्स किंवा ठाणे महानगरपालिकेच्या ऍड्स किंवा निवडणूक आयोगाच्या ऍड्स अशा सगळ्या शूट सुरू केलं मी. पण तेव्हा सुद्धा मी पर्टिक्युलर या गोष्टी बघायचो की कॅरेक्टर करेक्ट आहे, दिग्दर्शक करेक्ट आहे, लिहिलंय छान, पैसे वेळेवर, हे सगळंच. आणि ह्याची हळूहळू ओढ माझ्याशी निर्माण झाली की नाही, आपल्याला काहीतरी आता मोठं करायचं. बरं, 2013 पासून धर्मवीरची बीज माझ्या मनात रोवल्या चालली होती की आपल्याला धर्मवीर आनंद दिघे साहेबांवर सिनेमा करायचा आहे. त्याचे प्रयत्न पण होत होते. 2014ला प्रयत्न झाला, 17ला झाला, 19ला झाला, पण ते काही यशस्वी नाही झालं. तो यशस्वी झाला तो 2021ला. आणि हे सगळं माझ्या डोक्यात जे काय होतं त्याच्यात फक्त एका गोष्टीमध्ये मी फेल्युअर ठरलो, पण बाकी सगळ्या गोष्टींमध्ये मला असं वाटतं की मी पास झालो. म्हणजे मी कॅरेक्टरायझेशन मध्ये पास झालो, प्रवीण बरोबर होताच, मी कॅमेरामन निवडत असताना पास झालो ॲज अ निर्माता म्हणून, मी बाकीच्या गोष्टींमध्ये पास झालो. मी फेल कुठे झालो मला असं वाटतं तर माझे थोडेफार पैसे वाचू शकले असते. पण मी जेव्हा बॅक ऑफ द माइंड किंवा पुन्हा थोडा मागे जाऊन विचार करतो तेव्हा मला असं वाटतं की मी जर पैशाबद्दल फार विचार केला असता हे प्रॉडक्ट करत असताना तर हे प्रॉडक्ट एवढं उत्तम झालं नसतं. कारण प्रवीणला मी खूप फ्री हँड दिला होता म्हणून तो त्याच्या विविध कल्पना म्हणजे आणू शकत होता, त्याने त्या आणल्या. मी त्याला खूप बांधून ठेवलं असतं तर कदाचित सिनेमा लार्जर दॅन लाईफ दिसला नसता. त्यामुळे मला थोडंसं त्याचं हे आहे, पण प्रॉडक्ट इतकं अप्रतिम झालं दोन्ही की मला त्याचं फार असं नाही वाटत वाईट. की ठीक आहे, कधी फायदा असतो कधी तोटा असतो, बरोबर, बिझनेस आहे शेवटी. धर्मवीर 1च्या वेळेला मला खूप चांगला फायदा झाला, धर्मवीर 2च्या वेळेला एक्सपेक्टेशन पेक्षा थोडासा कमी फायदा झाला, पण तोटा झाला असं नाही म्हणता येणार. कारण दोन्ही वेळेला झी स्टुडिओज माझ्या बरोबर होतं आणि झी स्टुडिओज जेव्हा बरोबर असतं तेव्हा त्यांचे सुद्धा हे लागलेले असतात. म्हणजे त्यांना सुद्धा काय म्हणता येईल, हा आपला सिनेमा आहे, हा मोठा झाला पाहिजे हे त्यांना सुद्धा वाटत असतं. त्यामुळे दोन्ही सिनेमाच्या वेळेला मला उत्तम अनुभव आला. आणि निर्मिती मूल्य सिनेमा बघत असताना बघशील किंवा इतर कोणाला विचारशील तर मला नाही असं वाटत की माझा एक सिंगल पेनी आता कोणाला द्यायचा राहिलेला आहे. खरं तर मला येणं आहे आता, म्हणजे माझा अजून काय प्रॉफिट आहे तो अजून आलेला नाहीये, माझा सॅटेलाइटचे पैसे अजून आलेले नाही, पण मी सगळ्यांचे पैसे दिलेले आहेत, कोणाचे पैसे राहिलेले नाही आहेत. आणि याचा मला फार आनंद वाटतो की कोणी रस्त्याने जाताना किंवा माझा कलाकार कधी भेटला तर त्याला लपून मला पळायची गरज वाटत नाही, तर मी त्याच्या डोळ्यात डोळे घालून बघू शकतो. कारण तुमच्या मनात जे प्रश्न होते ते तुम्ही पूर्ण केलेले आहे. आणि आनंद वाटतो की एक निर्माता, अभिनेता आणि आता निर्माता म्हणून मला लोक ओळखतात, त्याचा मला खूप आनंद वाटतो. डिरेक्टर व्हायचं काय डोक्यात? नाही, दिग्दर्शक नाही. काय बघ, दिग्दर्शक ही खूप मोठी कलाकृती आहे. दिग्दर्शक हे त्याला खूप तपस्या लागते. उगाच मला 4 सीन मधलं कळतं, अरे हे असं केलं असतं तर बरं झालं असतं म्हणून दिग्दर्शक होणं योग्य नाही. ज्या दिवशी मला असं वाटेल की दिग्दर्शक, मला नाहीच वाटत खरं तर,
पण समजा असं कधी योगायोग झालाच की आपण दिग्दर्शन करावं का, तर 100% मी एक गोष्ट करेल की एका मोठ्या दिग्दर्शकाला त्याच्या हाताखाली मी काम करेल ॲज असिस्टंट. ॲज अ असिस्टंट म्हणून, आणि त्या सिनेमाला दिग्दर्शन करेल. त्या सिनेमाचं कदाचित नाव त्याचंच दिग्दर्शक म्हणून ठेवेल, पण शिकायला मिळेल. पण शिकायला मिळेल. कारण दिग्दर्शन ही खूप मोठी कला आहे, ती खूप मोठी तपस्या आहे. असं पटकन कसं आहे, खूप पैसे असतील, तो अँगल असेल, ते विजन असेल तर निर्माता होऊ शकतो. ओके. अभिनय असेल तर नट होऊ शकतो, अभिनय गुण असतील नट होऊ शकतो. पण दिग्दर्शकाला खूप गोष्टीचं ज्ञान पाहिजे. त्याला संगीतामधलं कळलं पाहिजे, त्याला आर्ट डिरेक्शन मधलं कळलं पाहिजे, त्याला स्क्रिप्ट कळली पाहिजे, त्याला कॅरेक्टरायझेशन कळलं पाहिजे, आणि त्यांना अभिनय पण कळला पाहिजे की अभिनय मला पण. हे दिसतंय तर मी तुम्हाला सांगू शकेल की मला असं हवं आहे. त्यामुळे दिग्दर्शक हा फार मोठा, म्हणजे कधी कधी गमतीत ना, मी कुठे कार्यक्रमाला गेलो म्हणतात आजच्या आपले प्रमुख पाहुणे मंगेश देसाई, निर्माता, अभिनेता, दिग्दर्शक आणि निर्माते. मी त्यांचं बोलणं होऊ देतो आणि नंतर मी क्लिअर करतो, मी दिग्दर्शक नाही. दिग्दर्शक व्हायला खूप तपश्चर्या लागते. मी दिग्दर्शक नाहीये. माझ्या सिनेमाचा दिग्दर्शक प्रवीण विठ्ठल तरडे आहे. त्यामुळे मी हे प्रामाणिकपणे सांगतो. तर आत्ताच तुम्ही म्हणालात की मे बी नसेल कदाचित विचार केला, पण ते ग्रफली विचारते की जर चुकून असा विचार केला तर एका मोठ्या दिग्दर्शकाच्या हाताखाली काम करायला आवडेल. कोण असेल तो दिग्दर्शक आणि कशावर चित्रपट करायला आवडेल तुम्हाला? मला हे बघ, मी आतापर्यंत जेवढे दिग्दर्शक बघितले त्यातला मला पॅशनेट डिरेक्टर कोण दिसला तर प्रवीण. म्हणजे अशातला भाग नाही की त्यांनी मला सिनेमांमध्ये घ्यावं किंवा माझ्या फिल्म त्यांनी कराव्यात म्हणून म्हणत नाहीये. पण पॅशनेट डिरेक्टर, पॅशन काय असते दिग्दर्शकाची, दिग्दर्शकात म्हणजे दुसरा थॉटच नाही, फक्त फक्त दिग्दर्शन. नो गॉसिपिंग, नो फालतूगिरी, नो व्यसन, काहीच नाही. फक्त स्क्रिप्ट आहे, स्क्रिप्ट, फक्त थॉट, फक्त विचार, दुसरं काहीच नाही. पिक्चर शिवाय काहीच करत नाही तो, काहीच करत नाही पिक्चर शिवाय. तुमची भांडणं झाली कधी? भांडणं होतात ना आमची, भांडणं म्हणजे आमचे वादविवाद होतात. पण आम्हाला माहिती आहे, त्यालाही माहिती असतं मग काय करेक्ट बोलतो, मलाही माहिती असतं तो करेक्ट बोलतो. आणि ऍट दी एंड ते त्या कलाकृतीसाठी, ते कलाकृतीसाठी असतं. नंतर आम्ही विसरून पण जातो काय झालं होतं काय नाही. म्हणजे नंतर तो चल जेवायला जाऊया, आम्ही कुठेतरी मस्त जेवतो, जय हिंद जय महाराष्ट्र. इतकं क्लीन आहे आमच्यातलं. पण मला त्याच्याकडे असोसिएट म्हणून काम करायला आवडेल. ओ वाव. कारण त्याच्याकडनं खूप शिकायला मिळेल. तुला सांगतो, तो सिनेमा आहे ना, शूट करायच्या आधीचा सिनेमा, शूट करत असतानाचा सिनेमा, शूट झाल्यानंतरचा सिनेमा आणि डबिंग झाल्यानंतरचा सिनेमा आणि रिलीज, डबिंगच्या नंतरच रिलीज, हे 4 तुला वेगवेगळ्या फिल्म्स तो दाखवतो. तुला अंदाजच येत नाही की फायनल इम्पॅक्ट काय येणार, आणि फायनल इम्पॅक्ट हा 100% चांगला असतो. वाव. आणि हे खूप कमी लोकांमध्ये ही कला आहे. त्यामुळे मला त्याचा असोसिएट म्हणून काम करायला 100% आवडेल. आणि कोणता चित्रपट करायला, म्हणजे काय करायला आवडेल? नाही असं काही नाही, उत्तम चित्रपट. पण मी जेव्हापासून क्राईम पेट्रोल करायला लागलो तेव्हापासून मला पोलीस स्टोरीज जास्त आवडायला लागल्या. आणि माझा नेहमी पोलिसांबद्दलचा मला खूप अभिमान आहे. कारण पोलीस हे असं एकमेव डिपार्टमेंट आहे की ज्यांना वेळ, काळ, स्थळ काहीच नाही. ते फक्त आपल्यासाठी राबत असतात बिचारे, दुसरं काहीच करत नाहीत. त्यामुळे मला त्यांच्याबद्दल आधीपासूनच खूप आपुलकी आहे. आणि जेव्हापासून मी हा क्राईम पेट्रोल करायला लागलो आणि तो रोल करत असताना का असे ना ती वर्दी घालतो, तेव्हा मला असं वाटतं की नाही, आपण जबाबदार आहोत, आपण कुठल्या तरी गोष्टीसाठी जबाबदार आहोत. त्यामुळे मला जर सिनेमा करावासा वाटला एखाद्या दिग्दर्शकाच्या हाताखाली असोसिएट म्हणून, तर मी 100% कॉप फिल्म करेन. वाव. मराठीमध्ये मग कॉप युनिव्हर्स, फुल कॉप फिल्म, फुल ऑन ना. सो स्वीट. बरं, आता जाता जाता एक शेवटचा 2 प्रश्न असे होते की दिघे साहेबांच्या आठवणी खरं तर खूप आहेत. हो. तर एखादी इथे जर तुम्हाला नमूद करावीशी वाटली स्पेसिफिकली तर ती मी काय बऱ्याच असेल? ठिकाणी दिघे साहेबांची आठवण सांगितली आहे बघ. मार्मिकला जाऊबाई जोरातचा, मार्मिकच्या वर्धापन दिनाला जाऊबाई जोरातचा शो होता आणि तेव्हा आधी दिघे साहेब बसले होते नाटक बघायला आणि नंतर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आले. ते आले, दिघे साहेब उठले, बाळासाहेबांना जागा दिली बसायला आणि ते उठून निघून गेले. कारण ते कधीच बाळासाहेबांसमोर बसायचे नाहीत, कधीच नाही, नेव्हर. म्हणजे असं म्हणतात की बाळासाहेब जेव्हा
भाषण करायला यायचे, सभेला यायचे, तेव्हा धर्मवीर आनंदिके साहेब मागे चक्रा मारायचे, फेऱ्या मारायचे, सगळं व्यवस्थित चाललंय ना, आपल्याला जबाबदारी दिली बाळासाहेबांनी. पण ते कधीच स्टेजवर यायचे नाहीत, कधी त्यांच्यासमोर बसायचे नाहीत. एवढा त्यांना आदर होता बाळासाहेबांबद्दल. तेव्हा एकदा मी त्यांना बघितलं आणि दुसऱ्यांदा माझ्या एका मित्राच्या दुकानाचं उद्घाटन दिघे साहेबांच्या हस्ते होतं. ते बरोबर आनंद आश्रमच्या समोर दुकान होतं आणि आम्ही दिघे साहेबांची वाट बघत होतो. दिघे साहेब त्यांच्या बोलेरो मधनं आले, उतरले खाली, पुढे चालत गेले. बरीच गर्दी होती. काय कोणास ठाऊक थांबले आणि मी मागे होतो उभा. इकडे इकडे माझ्या खांद्यावर हात टाकला आणि मला, आज काय तुझं नाटक नाही का? मी म्हटलं नाही साहेब, आज नाही, सुट्टी आहे, चांगलं काम करतो असं म्हणून आम्ही पायऱ्या चढत चढत गेलो. मग त्यांच्या हातात माझ्या मित्राने ती कैची दिली रिबीन कापायला. तर म्हटलं नाही साहेब, तुम्हीच कापा. मग त्यांनी ती रिबीन कापली. उद्घाटन झाल्यानंतर आम्ही ते बसले, मी असं उभा होतो बाजूला, तेव्हा गोल्ड स्पॉट मिळायचं. मग ते म्हणाले, ते काय ते मला देते. त्यांनी अर्ध गोल्ड स्पॉट ते प्याले आणि अर्ध मला प्यायला दिलं. मला अजूनही असं वाटतं की ते अर्ध गोल्ड स्पॉट आणि ते खांद्यावर टाकलेला त्यांनी टाकलेला हात, हा त्यांचा मला आशीर्वाद आहे की त्या आशीर्वादाने मला पार्ट 1 आणि पार्ट 2 करायला लागलो. छान वाटलं हे ऐकून. मग जाता जाता पार्ट 3 बद्दल काय सांगाल? नाही, पार्ट 3 चे बघ, पार्ट 2 ला आम्ही एंड सोडलाय. हो. पार्ट 3 ची 1 लाईन सुद्धा तयार केलेली आहे. पण पार्ट 3 कधी करायचा किंवा कसा करायचा अजून ठरलेलं नाही. ओके. कारण पार्ट 1 नंतर सुद्धा 2 वर्षाच्या कालावधीनंतर पार्ट 2 आपण काढला. पार्ट 3 कधी करायचा आहे, काय करायचं आहे अजून काहीच ठरलं नाही. पण पार्ट 3 हा खूप इंटरेस्टिंग आणि खूप वेगळ्या वळणावरचा असेल, खूप थ्रिलिंग असेल, यात शंकाच नाही. कारण ते सगळे 40 आमदार त्यात असतील, त्यांचे कॅरेक्टर्स सगळे असतील आणि खूप मोठ्या ग्रँजरची ती फिल्म असेल. पण ती कधी करायची आहे, ती करायची आहे की नाही हे अजून काहीच ठरलं नाही. फक्त 1 लाईन त्याची आमची रेडी आहे. आणि खरंच खूप छान वाटलं सर आज गप्पा मारून. आणि बऱ्याच जुन्या आठवणी आहे. होपफुली मी पण तुम्हाला त्या आठवणीत घेऊन गेली असेल. छान वाटलं. त्यामुळे थँक्यू सो मच. आणि धर्मवीर 3 साठी पण शुभेच्छा. इतर अनेक प्रोजेक्ट साठी शुभेच्छा. धर्मवीर 2 अजून 5व्या आठवड्यात यशस्वी पदार्पण आहे खरं तर ऍक्च्युली. त्यामुळे सगळ्या येणाऱ्या पुढच्या प्रोजेक्ट साठी शुभेच्छा. आणि माझी पर्सनल इच्छा आहे की पुन्हा एकदा मंगेश देसाईंना अभिनेता म्हणून मला बघायचं आहे. मला प्रवीण विठ्ठल तरडेंनी रोल दिलाय. नाही, मला त्यांनी कमिटमेंट दिलेली आहे की मुळशी पॅटर्न 2 मध्ये मी त्यांच्या असणार आहे आणि विलन म्हणूनच असणार आहे. आणि कमिटमेंट ते पाळतात. त्यामुळे कदाचित मी मुळशी पॅटर्न 2 मध्ये विलनच्या भूमिकेत नक्की दिसेल पुन्हा. अदरवाईज पण माझे चाललेले आहेत काही ना काहीतरी प्रोजेक्ट माझ्याकडे येत आहेत ऍक्टिंग साठी. ते पण मी आता करेल. पण अभिनय सोडून चालणार नाहीये, मुख्य अभिनय. नक्कीच. थँक्यू सो मच. आणि पुन्हा एकदा चित्रपटगृहात आम्हाला तुम्हाला स्पेसिफिकली बघायला अभिनेता म्हणून यायला नक्कीच आवडेल. थँक्यू व्हेरी मच. आणि मी पण तुमच्या या माध्यमातून रसिक प्रेक्षकांचे खूप मनापासून आभार मानतो की जसा धर्मवीर 1 ला यांनी प्रतिसाद दिला होता प्रेक्षकांनी, तसाच धर्मवीर 2 ला दिला. आणि मी, प्रवीण तरडे आणि प्रसाद ओक, क्षितिज दाते या सगळ्यांच्या वतीने मी तुमचं मनापासून आभार मानतो. धन्यवाद. थँक्यू सो मच सर. तर तुम्हाला माझ्या आणि मंगेश सरांच्या गप्पा कशा वाटल्या त्या नक्की प्रतिक्रियांमध्ये लिहून कळवा. आणि अजून वेगवेगळ्या कोणत्या भूमिकांमध्ये तुम्हाला सरांना पाहायला आवडेल तर ते देखील कमेंटमध्ये लिहा, सरांपर्यंत पोहोचवा. आणि अशाच गप्पा नव्या कलाकारांसोबत घेऊन तुमच्यासाठी येत राहीन. आत्ता इथे थांबते. भेटत पुन्हा एकदा. तोपर्यंत धन्यवाद.